जय हिंद मित्रांनो सर्वांचा एक प्रश्न पडला होता की पोलीस भरतीचा ग्राउंड कधीपर्यंत येईल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आणि आता सध्या जे हिवाळी अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्ये जे पोलीस भरतीच्या तयारीला विद्यार्थी लागलेले असतील किंवा फर्स्ट टाइम आताची पोलीस भरती देत असणार, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आणि चांगली न्यूज आहे। तर त्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण जाणून घेणार आहोत। महत्वाचं म्हणजे ग्राउंड नेमका कोणत्या महिन्यात सुरू होईल, अनेकांना तोच प्रश्न पडलेला आहे। तोही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जाईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। बघा मित्रांनो, पहिला सध्या तरी हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि पोलीस भरतीचं फॉर्म भरून देखील झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। आणि तुम्ही बघू शकता, ज्या ग्राउंडला तुम्ही जाल त्या ग्राउंडला तुम्हाला आता फुल मुलं दिसतील, फुल तयारी करत असतानाची मुलं दिसतील। त्याच पद्धतीने मुलांची आतुरता या गोष्टीकडे पण आहे। फॉर्म तर भरून झालेत आणि नेमकं आता इलेक्शन चालू आहे, तर नेमका ग्राउंड कोणत्या महिन्यात सुरू होईल। तर बघा, पहिलं तर जे इलेक्शन आहे, मतमोजणी, महानगरपालिकेची मतमोजणी जी आहे ती 16 जानेवारी पर्यंत चालू आहे। म्हणजे तुमचा ग्राउंड 16 जानेवारी पर्यंत तर होणारच नाही, त्याच्यानंतर निकाल वगैरे लागणार आणि काही आणखी दिवस जातील। म्हणजे तुमचा जो ग्राउंड आहे एकंदरीत तो फेब्रुवारी महिन्यामध्येच सुरू होण्याची खूप जास्त शक्यता आहे। बघा, अजून पण तुमच्या जवळ 1.5 ते 2 महिने आहेत आणि असं नाही की फेब्रुवारी मध्ये सुरू झालं म्हणजे तुमचं लगेच ग्राउंड येऊन जाईल। आता ते ठरवतील की कशा पद्धतीने तुम्हाला हॉल तिकीट पाठवणार। म्हणजे पहिले जे फॉर्म भरलेत त्यांना अगोदर बोलवायचं का, आडनावावरून अगोदर बोलवायचं का, इतर नावावरून अगोदर बोलवायचं किंवा कास्ट वाईज बोलवायचं, हे सर्व काही प्रशासन ठरवणार आहे। त्या पद्धतीनुसार फेब्रुवारी मध्ये ग्राउंड सुरू होईल। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पर्यंत ग्राउंड जाऊ शकतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षेचा विचार केला जाईल। आता दुसरा महत्वाचा प्रश्न, मी हे बोललो होतो की ज्याने आता पोलीस भरती सुरुवात केली असेल किंवा पोलीस भरती फर्स्ट टाइम देणार असेल, कारण पहिल्यांदा फर्स्ट टाइम पोलीस भरती दिली म्हणजे तुमचा फक्त अनुभव असतो। खरं म्हणजे खूप कमी मुलं असतात ते पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळवतात, खूप सारे मुलं असे असतात की पहिली भरती हा एक्सपिरियन्स साठी येते, थोड्यासाठी जातात आणि दुसऱ्या भरतीला त्याच पद्धतीने तेवढंच जोर लावून प्रयत्न करत असतात आणि लागतात पण। तर बघा, पुढची जी भरती आहे त्याचे सुद्धा आता जवळपास 25,000 पद रिक्त आहेत आणि ते सुद्धा जागा भरल्या जाणार आहेत। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या जागा सुद्धा भरल्या जाणार आहेत, म्हणजे तुमची मेहनत वाया जाणार नाही, फक्त तुम्ही त्या मेहनतीचा उपयोग केला पाहिजे। लवकरच ही भरती संपल्या भरती दुसरी सुरू होईल। आणि माझं एक वाक्य नेहमी असो, या पोलीस भरतीमध्ये असा सिस्टीम आहे की 1 वर्षानंतर का होईना, प्रत्येक 1 किंवा 2 वर्षात पोलीस भरती असते म्हणजे असते, कारण प्रत्येक वर्षी 7 ते 8 हजार पोलीस रिटायर होत असतात आणि त्याच पद्धतीने त्या भरल्या सुद्धा जातात। म्हणून असा एक फील्ड आहे की या फील्ड मध्ये जागाही भरपूर असतात आणि दरवर्षी जवळपास भरल्या जातात। मला असं वाटतं की आता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर भेटली असेल, तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद।